नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र शेळके, ॲस्ट्रॉलॉजिस्ट, पामिस्ट, न्यूमरॉलॉजिस्ट अँड रायटर. पुन्हा एकदा वॉक हेरिटेज या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण पूर्वीचे भागानगर म्हणजेच आजचे हैदराबाद या डेस्टिनेशनच्या सफारीसाठी आलेलो आहोत. तर या डेस्टिनेशनच्या सफारीतला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे पहिल्यांदा तिकीट विंडोचे जे काही सोपस्कार आहे ते पार पाडल्यानंतर आपण दिल्ली गेट या मेन दरवाज्यातून आत जातो आहे. आत गेल्यानंतर आपल्याला क्लॅपिंग पॉईंट हा दिसून येतो. हा क्लॅपिंग पॉईंट हा एक वास्तुशास्त्राचा एक अद्भुत नमुना आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजे किल्ल्याच्या टॉपवर दरबार हॉलमध्ये सिग्नल देणे ही ती प्रणाली त्यावेळेला काम करत होती. म्हणजे कुठलंही कम्युनिकेशन नसताना या माध्यमाच्या द्वारे संदेशवहन यंत्रणा कार्यान्वित केली जायची. त्याद्वारे वेगवेगळे सिग्नल्स पोचवले जात असत. तर असं हे महत्त्वाचं त्यावेळेचं कम्युनिकेशन सिस्टीम्स आपल्याला या ठिकाणी बांधकामाच्या रूपात दिसून येते. तर आता मला यावेळची ही सिस्टीम्स पाहिल्यानंतर मला छत्रपतींचा राजवाड्यातली सिस्टीम्स आठवली आणि त्या ठिकाणी महाराजांच्या सिंहासनावर की दरबार हॉलच्या कुठल्याही कोपऱ्यामधून क्लॅपिंग किंवा एखादी चुटकी किंवा कुजबूज जरी झाली तरी ती महाराजांना ऐकू येईल अशी व्यवस्था हिरोजी इंदलकरांनी त्यावेळेला केलेली होती. ती म्हणजे आत्ता प्रकर्षाने आठवते. तर आता महाराजांचा संदर्भ निघाला म्हटल्यावर या ठिकाणी मला एक गोष्ट आणखीन बोलावीशी वाटते की महाराज ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयाला निघाले त्यावेळेला हैदराबाद संस्थानात म्हणजे तत्कालीन कुतुबशाही डायनेस्टीमध्ये दाखल झाल्यानंतर कुतुबशहाच्या म्हणजे तत्कालीन जे शहा होऊन गेले त्यांचं नाव अबुल हसन ताना शहा. तर यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आणि फेब्रुवारी 1677 शिवाजी महाराजांची भेट ही तानाशहांशी घडवून आणली गेली. त्यांच्या दोन मंत्र्यांनी, त्यांचे दोन मंत्री अंकण्णा आणि मादन्ना हे दोन ब्राह्मण मंत्री होते आणि ते फार डिप्लोमॅटिक्स म्हणून त्यावेळेला राजकारणात होते. तर अशांनी ही भेट घडवून आणली आणि त्याचं एक ॲग्रीमेंट केलं गेलं. त्या ॲग्रीमेंटमध्ये कुतुबशहाने महाराजांना 3000 होन रोज ट्रूप्सचा खर्च म्हणून देण्याचं मान्य केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर महाराज दक्षिण दिग्विजयाला निघून गेले. त्याच्यानंतर आपण आता तारामती मस्जिद ही या फोर्टमधली एक चांगल्या अवस्थेतली वास्तू आपण पाहतोय. ही याचं बांधकामाचं स्ट्रक्चर वगैरे हे अजूनही चांगल्या सुस्थितीत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपण दरबार हॉलकडे वरती काही स्टेअरकेस चढून मार्गस्थ होतो. वरती जाताना आपल्याला काही जंग्या मार्गिऱ्याचे बुरुज दिसतात. ते एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळे असल्याचे मला दिसून आले. त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यानंतर आपण दरबार हॉलच्या मार्गदर्शक फलकावरून दरबार हॉलकडे निघतो आणि त्याच्यानंतर काही स्टेअरकेस चढून गेल्यानंतर आपण टॉपला पोचतोय गोलकोंडा फोर्ट. पूर्वेकडचा भाग आपल्याला काही प्रमाणात दिसून येतो. या ठिकाणी थोडंसं त्यावेळेला क्लाउड्स असल्यामुळं चारमिनार दिसून आला नाही. अदरवाईज जर फेअर क्लायमेट असेल तर त्यावेळेला या ठिकाणाहून चारमिनारही दिसतो, व्हिज्युअलाइज होतो. त्याच्यानंतर पश्चिमेकडे सुद्धा हैदराबाद शहराचा विस्तार झाल्याचं दिसून येते. तर या ठिकाणी मी एक माझी आठवण सांगतो. 40 वर्षापूर्वी मी ज्या वेळेला हैदराबाद गोलकोंडा फोर्टला व्हिजिट दिली होती त्यावेळेला गाईडमार्फत असं सांगण्यात आलं की या ठिकाणी पश्चिमेकडे 2 छोट्या हिल्स होत्या आणि त्या हिल्सवरून तत्कालीन गणिका ह्या गायनवादन करत असत आणि हा जो तानाशाह अबुल हसन तानाशाह होता हा संगीतप्रेमी होता, कलासक्त रसिक होता. तो गायनाचा आस्वाद घेत असे. तर म्हणजे हे गायन त्या हिल्सवरून हवेच्या रोधाचा वापर करून या ठिकाणी ऐकवलं जात असे. हे एक चांगलं उदाहरण, असं वैशिष्ट्यपूर्ण एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलं जातं. तर या ठिकाणी आत्ता मला काही दिसून आल्या नाहीत त्या हिल्स, कारण शहराचा विस्तार भरपूर झालेला आहे आणि त्या कालावधीत त्या कदाचित त्या पाठीमागं कॉन्क्रिटीकरणाच्या जंगलाच्या पाठीमागं लपल्या गेल्या असतील. असो, हरकत नाही. तर याच दरबार हॉलमध्ये खालून क्लॅप्स केलेले आवाज वरती ऐकायला मिळायचे तत्कालीन राज्यकर्त्यांना आणि त्याच्या संकेतानुसार जे काही व्यूहरचना केल्या जायच्या त्या अंमलात आणल्या जायच्या. तर अशी ही अत्यंत काही क्षणात
कम्युनिकेट होणारी अशी यंत्रणा त्यावेळेला, म्हणजे त्याचं एक स्ट्रक्चर, अद्भुत स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतं, पाहता येतं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळातच आम्ही या ठिकाणाहून खाली मार्गस्थ झालो आणि एका चांगल्या किल्ल्याची परत एकदा सफर घडवल्याचा आनंद मिळाला. तर मित्रांनो, तुम्ही या अद्भुत अशा हेरिटेज स्थळाला भेट द्या. त्याचा तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या वेळी एका वेगळ्या स्थळी. धन्यवाद.